solid state. We are discussing packing efficiency of solids. Yesterday we have seen packing efficiency of simple cubic unit cell. Today we are going to discuss packing efficiency of body centered cubic unit cell, means BCC unit cell ची packing efficiency आज आपण शिकणार आहोत. Solid state 12th chemistry HSC board महाराष्ट्र part 12. Packing efficiency of metal crystal in body centered cubic lattice, means BCC lattice. Yesterday we have seen to calculate packing efficiency we have decided 4 steps. Step first is radius of sphere, second step is volume of sphere, third step is volume of particles in unit cell, and fourth step is packing efficiency. In this slide we discuss step first, radius of sphere, means in BCC unit cell we have to derive the relation between edge length A and radius of sphere R. आपल्याला A आणि R मधलं रिलेशन हे नेहमी पहिल्या स्टेपमध्ये काढायचं. एज लेंथ A आणि रेडियस R, जे पार्टिकल स्फेरिकल असतात त्यांची रेडियस R आणि जो त्यांचा सॉलिडचा युनिट सेल असतो त्याच्या युनिट सेलच्या एज लेंथ A चं आपल्याला रिलेशन काढायचं. ते आपण पहिल्या स्टेपमध्ये काढूया. In BCC, unit cell particles occupy the corners and in addition one particle is at the center of cube. आपण सिंपल क्यूबिक मध्ये बघितलं होतं पार्टिकल फक्त कॉर्नर्सला होते. प्रत्येक कॉर्नरला 1/8 आणि म्हणून 8 कॉर्नरचा मिळून एक पार्टिकल होता. आता मात्र BCC युनिट सेलमध्ये कॉर्नरला तर पार्टिकल असणार आहेत, परंतु बॉडी सेंटरमध्ये एक अख्खा पार्टिकल असणार आहे की ज्याच्यामुळं सगळ्या कॉर्नरचा मिळून एक पार्टिकल तयार होणार आहे. कारण प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्टिकल असणार आहे. 1/8च का? कारण तो पार्टिकल 8 युनिट सेलमध्ये डिवाइड झालेला असतो. म्हणजेच कोपऱ्याचा पार्टिकल हा 8 युनिट सेलमध्ये डिवाइड असल्यामुळं एका युनिट सेलमध्ये तो फक्त 1/8 असणार. असे 8 कोपऱ्याचा मिळून एक पार्टिकल तयार होणार. 1/8 × 8 = 1. आणि एक पार्टिकल मात्र अख्खा त्या युनिट सेलच्या बॉडीमध्ये असणार. दुसऱ्या कुठल्याही युनिट सेलमध्ये त्याचं कॉमन किंवा सामायिक भाग असणार नाही आणि म्हणून तो अख्खा एक आणि कोपऱ्याचा मिळून एक असे BCC मध्ये 2 पार्टिकल्स असतात. आणि म्हणून जर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स काढायचं असेल तर आपल्याला 2 स्फेअरचं व्हॉल्यूम काढावं लागेल. जसं आपण सिंपल क्यूबिकमध्ये फक्त एका स्फेअरचं व्हॉल्यूम काढलं होतं, इथं मात्र आपल्याला 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम काढावं लागेल कारण युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल्स आहेत. Figure 1.10 shows that the particle at the center of the cube touches 2 corner particles along the diagonal of the cube. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे BCC मधला कोपऱ्याचा एक पार्टिकल, बॉडी मधला पार्टिकल आणि त्याच्या अपोजिट कोपऱ्यामधला एक पार्टिकल असे एकमेकाला टच करत असतात. डायगोनल म्हणजे एखाद्या रूमचा जर तुम्ही क्यूबिक रूम विचारात घेतली तर त्या रूमचा जो डायगोनल असेल तिरका, त्या डायगोनलमध्ये टोटल असे 3 पार्टिकल येतात. एक कोपऱ्याचा, एक मधला आणि एक खालचा. अशा प्रकारे डायगोनली ते एकमेकाला टच करत असतात. त्याच्यामुळं एक फिगर जी तयार होते ती दाखवले. त्याच्यावरून आपण एज लेंथ A आणि ह्या स्फेअरची रेडियस R यांचा आपण रिलेशन डिराईव्ह करणार आहोत. टू ऑब्टेन रेडियस ऑफ द पार्टिकल और स्फेअर पायथागोरस थिअरम इज अप्लाइड. आणि ही रेडियस काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे, पायथागोरसचा थिअरम वापरायचा आहे. कसा वापरायचा आहे बघूया. फॉर ट्रायंगल FED इज इक्वल टू 90 डिग्री. आपण हा ट्रायंगल विचारात घेतोय FED. ह्या FED मध्ये हा E 90 अंश असणार आहे. कारण क्यूबिक युनिट सेलचे प्रत्येक अँगल हे 90 डिग्री असतात आणि सगळ्याच एजेसची लांबी सारखी असते, ती असते A. क्यूबिकसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं A = B = C अँड ऑल अँगल्स आर इक्वल टू 90. त्यामुळं हा FED मधला हा E अँगल हा 90 डिग्री असणार आहे. त्यामुळं तो जो ट्रायंगल तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरू शकतो. पायथागोरसच्या नियमानुसार हा FD डायगोनल आहे. FD² = FE² + ED².
म्हणजेच काटकोन त्रिकोणात आपल्याला माहित आहे कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण एफडी आहे डायगोनल, एक बाजू आहे एफई आणि दुसरी बाजू आहे ईडी, म्हणून एफडीचा स्क्वेअर इज इक्वल टू एफई स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर. पण आपल्याला क्युबिक युनिट सेलमध्ये माहित आहे सगळ्या एज लेंथ ह्या लांबी समान असते, म्हणून एफईची लांबी ए असणार, ईडीची लांबी ए असणार, म्हणून ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर. देअरफॉर एफ डी स्क्वेअर म्हणजेच हा जो डायगोनल आहे त्याची किंमत येणार 2a स्क्वेअर. आता एक दुसरा ट्रायंगल आपण विचारात घेणार आहोत. तो ट्रायंगल असा असणार आहे ए डी एफ. ह्या ए डी एफमध्ये हा डी अँगल 90 डिग्री असणार आहे कारण क्युबिक युनिट सेल, म्हणून ए डी एफमध्ये हा ए एफ हा डायगोनल आहे. एक बाजू त्याची ए डी आहे आणि दुसरी बाजू ही एफ डी आहे, आणि म्हणून आपण ह्या काटकोन त्रिकोणात सुद्धा पायथागोरसचा प्रमेय वापरणार आहोत. ए एफचा स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर. म्हणजेच हा कर्ण ए एफ स्क्वेअर ही एक बाजू ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर हा नियम वापरला. त्यामुळं काय होणार आहे ए एफ स्क्वेअर ए डीची लांबी ए असणार आहे. आपण एफ डीची लांबी काढून ठेवली होती ह्या डायगोनलची 2a स्क्वेअर, ह्याची लांबी ए स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर आहे म्हणून ए स्क्वेअर, ह्याच्या लांबीचा स्क्वेअर म्हणून 2a स्क्वेअर, म्हणजे आपण एफ डीची लांबी काढून ठेवली होती आणि म्हणून ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. ह्या ए एफची लांबी आली 3a स्क्वेअर. ए एफ स्क्वेअरची किंमत 3a स्क्वेअर आली. आपण स्क्वेअर रूट घेऊया. ए एफ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए एफ आणि 3a स्क्वेअरचं रूट स्क्वेअर रूट रूट 3 इंटू ए. पण ह्या फिगरमध्ये आपल्याला दिसतंय ए एफमध्ये हे 3 पार्टिकल कसे बसलेले आहेत बघूया. ह्या 3 पार्टिकलमध्ये मिळून किती रेडियस तयार झाले. ए एफ म्हणजे 4 रेडियस आहेत बघा. ही पहिली रेडियस, ही दुसरी रेडियस, ही तिसरी रेडियस, ही चौथी रेडियस. म्हणजे ए एफमध्ये 4 रेडियस आहेत, म्हणजेच पार्टिकलच्या 4 रेडियस म्हणजे एक ए एफ आहे. देअरफॉर फ्रॉम फिगर वी कॅन से दॅट ए एफ इज इक्वल टू 4r. आणि आपण एक रिलेशन काढले ए एफ इज इक्वल टू रूट 3a. ह्या इक्वेशनच्या एल एच एस सेम आहेत म्हणून आर एच एस सेम असणार, आणि म्हणून आपण म्हणू शकतो रूट 3a इज इक्वल टू 4r. आणि त्याच्यावरनं आपण आर साठी रिलेशन काढतोय. हे 4 इकडं ट्रान्सफर केलं, आर साठी रिलेशन आलं रूट 3/4a. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे BCC युनिट सेलमध्ये रेडियस ऑफ स्फेअर ही नेहमी एज लेंथच्या रूट 3/4 टाइम्स असते. BCC मध्ये रेडियस ऑफ स्फेरिकल पार्टिकल ही नेहमी एज लेंथच्या रूट 3/4 टाइम्स असते. पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. आपण आता स्टेप 2 शिकत आहोत. व्हॉल्यूम ऑफ स्फेअर स्टेप 2 मध्ये आपण काढायचं शिकणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ स्फेअर पार्टिकल इज इक्वल टू 4/3 πr क्यूब. आपल्याला भूमितीमध्ये माहित आहे जर स्फेअरचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर आपल्यासाठी फॉर्म्युला आहे 4/3 πr क्यूब. पण आपण आर ची किंमत काढून ठेवले स्टेप फर्स्ट मध्ये. आर ची किंमत एज लेंथच्या भाषेत काढलेली आहे. ती किंमत आर ची आपण ह्या स्फेरिकल पार्टिकलच्या व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार आहोत. आर ची किंमत आपण काढून ठेवली होती रूट 3/4 इंटू ए. ही किंमत ह्या इक्वेशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ स्फेअरच्या ह्या इक्वेशनमध्ये आपण टाकणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ वन स्फेअर पार्टिकल, एका पार्टिकलचा आपण व्हॉल्यूम काढत आहोत एज लेंथच्या भाषेत, म्हणून 4/3 पाय. आरच्या जागी आपण एजच्या भाषेत किंमत टाकली रूट 3/4 त्याचा क्यूब. 4/3 ला 4/3 तसंच असेल, पायला पाय तसंच असेल. रूट 3चा क्यूब असेल 3 इंटू रूट 3. एचा क्यूब असेल ए क्यूब आणि 4चा क्यूब असेल 64. 4नं 64ला भागलं की 16 राहील. 3ला 3 कॅन्सल होईल, राहील रूट 3ला रूट 3, पायला पाय, ए क्यूबला ए क्यूब डिवायडेड बाय ह्या 4नं 64ला भागल्यामुळे 16. आणि म्हणून आपल्याला एका स्फेरिकल पार्टिकलचं व्हॉल्यूम मिळेल रूट 3 पाय ए क्यूब बाय 16.
एका स्फेरिकल पार्टिकलचं आपल्याला व्हॉल्यूम मिळालं आहे, पण आपल्याला माहीत आहे BCC युनिट सेलमध्ये एक स्फेअर नसतो तर 2 स्फेअर पार्टिकल्स असतात. म्हणजे जर आपल्याला ऑक्युपाईड व्हॉल्यूम जर काढायचं असेल युनिट सेलमधलं तर आपल्याला 2 स्फेअरचं व्हॉल्यूम काढावं लागेल. आपण ह्या स्टेपमध्ये फक्त एका स्फेअरचं व्हॉल्यूम काढले आणि एका स्फेअरचं व्हॉल्यूम आले √3πa³/16. म्हणून थर्ड स्टेप असेल BCC मधल्या ह्या दोन्ही पार्टिकलचं जो कोपऱ्याला आहे आणि प्लस बॉडीमध्ये आहे ह्या दोन्ही पार्टिकलचं आपल्याला व्हॉल्यूम काढावं लागेल. युनिट सेलमध्ये हे व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स असेल. स्टेप 3 टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. युनिट सेल ऑफ BCC कंटेन्स 2 particles. Hence व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन BCC युनिट सेल जर काढायचं असेल तर आपल्याला टोटल 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम काढावं लागेल. मग आपण दुसऱ्या स्टेपमध्ये एका स्फेरिकल पार्टिकलचं व्हॉल्यूम काढले म्हणून 2 पार्टिकल असल्यामुळे 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. 2 इंटू एका स्फेअरचं पार्टिकलचं व्हॉल्यूम आलं होतं √3πa³/16. ह्या 2 16ला डिवाइड केलं राहील 8 आणि म्हणून दोन्ही पार्टिकलचं मिळून व्हॉल्यूम असेल टोटल ऑक्युपाइड व्हॉल्यूम असेल टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल असेल √3πa³/8. स्टेप 4 असेल पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी आपण फॉर्म्युला बघितला होता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. त्या युनिट सेलमध्ये जेवढे पार्टिकल्स असतील त्यांनी व्यापलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. टोटल व्हॉल्यूम क्युबिक युनिट सेलचं फिक्स असणार आहे a³ आणि आपण आता 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम मागच्या स्लाइडमध्ये काढून ठेवलेलं होतं. काय होतं 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम आलं होतं √3πa³/8. ह्या 2 पार्टिकलचं मिळून आलेलं व्हॉल्यूम होतं. युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम असतं a³ कारण एज लेंथ क्यूबची a होती आणि म्हणून युनिट सेलचं व्हॉल्यूम म्हणजे a³ असणार इंटू 100. a³ कॅन्सल होईल राहील √3π इंटू 100/8. a³ कॅन्सल झालेलं असेल. √3ची किंमत ठेवली 1.732. पायची किंमत ठेवली 3.142 गुणुले 100 हे डिवायडेड बाय 8. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला जी पर्सेंटेज मिळेल 68%. म्हणजेच BCC युनिट सेलमध्ये पार्टिकल न जागा व्यापलेली जी असते ती 68% असते आणि रिकामी जागा ही 100मधनं 68 वजा केल्यानंतर राहतं 32. म्हणजे रिकामी जागा ही 32% असेल. म्हणजेच कुठल्याही सॉलिडमध्ये सगळी जागा पार्टिकल व्यापू शकणार नाही कारण पार्टिकल्स हे स्फेरिकल असल्यामुळं थोडी ना थोडी जागा शिल्लक राहणार आहे. आपण कालच्या सिंपल क्युबिकमध्ये बघितलं होतं पॅकिंग एफिशियन्सी 52.36 होती. ती आता बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये 68% आहे. म्हणजे पॅकिंग एफिशियन्सी वाढलेली आहे. म्हणजे ह्याच्यात पार्टिकल हे जास्त पॅक्ड बसलेले आहेत. म्हणजेच रिकामी जागा कमी आहे. असा कुठलाही सॉलिड असणार नाही की ज्याच्यामध्ये सगळीच्या सगळी पॅकिंग म्हणजे 100% पॅकिंग एफिशियन्सी असेल. असा कुठलाही सॉलिड असणार नाही. म्हणजेच कालच्या सिंपल क्युबिकच्या तुलनेत बॉडी सेंटर्ड क्युबिकची पॅकिंग एफिशियन्सी जास्त आहे. ती 68% आहे. म्हणजेच आपोआप रिकामी जागा म्हणजे व्हॉइडचं व्हॉल्यूम हे 32% असणार. Thus 68% ऑफ द टोटल व्हॉल्यूम in BCC unit cell or BCC lattice is occupied by atoms and 32% is empty space or void volume.